नमो नमः। भवद्भ्यः सर्वेभ्यः अहं सादरं वन्दे। इयं वाणी माधवी। सम्प्रति भक्तिस्वरूपं श्रूयताम्। विश्वेऽस्मिन् भक्तेः महनीयता बहु कल्प्यते। भक्त्या मानवाः निःश्रेयसं पदं प्राप्तुं प्रभवन्ति इति अनुभवसिद्धः सिद्धान्तः एव वर्तते इत्यत्र न कोऽपि सन्देहः, यतः तत् अस्माकम् इतिहासः अस्ति। भक्तिः भारतीयसंस्कृतेः मूलाधारः। सर्वेषां मानवानाम् अन्तिमं ध्येयं मोक्षम् एव दृश्यते। भक्तिं विना मोक्षप्राप्तिस्तु असाध्या एव, यतः अत्रस्थाः सन्तजनाः भक्तिमार्गम् अनुक्रमन्तः एव श्रीहरेः चरणारविन्दं प्राप्तवन्तः। भक्तिरेव अस्माकम् उत्कर्षं प्रति अस्मिन् कलौ युगे श्रेष्ठं साधनम् अस्ति इति विचिन्त्य वयं सर्वे भक्तिविषयकं चिन्तनं कुर्मः। अथ अत्रान्तरे एकं गीतं श्रावयामि। पठत संस्कृतं वदत संस्कृतं, पठत संस्कृतं वदत संस्कृतं, लसतु संस्कृतं चिरं गृहे गृहे च पुनरपि पठत संस्कृतं वदत संस्कृतं, पठत संस्कृतं वदत संस्कृतं। ज्ञानवैभवं वेदवाङ्मयं लसति यत्र भवभयापहारि मुनिभिरार्जितं, कीर्तिरार्जिता यस्य प्रणयनाथ व्यासभासकालिदासमाणमुख्यकविभिः पठत संस्कृतं वदत संस्कृतं, पठत संस्कृतं वदत संस्कृतं। स्थानमूर्जितं यस्य मन्यते वाग्विचिन्तिका हि वाक्षु यस्य वीक्ष मधुरतां, यद्विना जना नैव जानते भारतीय संस्कृति सनातनाभियां वरं पठत संस्कृतं वदत संस्कृतं, पठत संस्कृतं वदत संस्कृतं। लसतु संस्कृतं चिरं गृहे गृहे च पुनरपि पठत संस्कृतं वदत संस्कृतम्। अस्य गीतान्तरे अहम् एकां कथां श्रावयामि। कथायाः नाम अन्धमात्रे दृष्टिदानम्। भारतप्रवासस्य अन्ते श्रीसमर्थः पैठणग्रामम् आगमत्। पैठणग्रामे साधोः एकमहाराजस्य सौधे एव श्रीसमर्थः स्थितवान्। साधुः एकनाथमहाराजः तस्य दयिता भार्या च स्वदेहं भगवती विलीनं कृतवन्तौ आस्ताम्। एकनाथमहाराजस्य पत्नी श्रीसमर्थस्य मातृस्वसा आसीत्, परं तथापि श्रीसमर्थः कम् अपि निजपरिचयं न उक्तवान्। केवलं साधुरूपेण श्रीरामदासस्वामी तत्र न्यवसत्। तत्र भूत्वा अपि श्रीसमर्थः स्वग्रामविषयिणीः वार्ताः जानन् आसीत्। विवाहमण्डपात् पलायनस्य 24 वर्षाणि अतीतानि आसन् इत्यतः श्रीसमर्थस्य जाम्बग्रामेण सह कश्चन अपि सम्पर्कः नासीत्। केभ्यश्चन दिनेभ्यः परं श्रीसमर्थः काञ्चित् वार्तां श्रुतवान् यत् प्रजावती सम्प्रति द्वयोः माणवकयोः जननी अस्ति, अपि च माता दृष्टिहीना जाता इति। श्रीसमर्थः वैराग्यवान् आसीत्,
परम न सः अनुजवृत्तिमान् आसीत्। वार्ताम् आकर्ण्य श्रीसमर्थे मातृदर्शनेच्छा उदभवत्। श्रीसमर्थः जाम्बग्रामं प्राप्तः। स्वग्रामे अपि श्रीसमर्थः नैजपरिचयं कमपि न अकथयत्। नटः एव आचरन् स्वगृहस्य पुरतः स्थित्वा श्रीसमर्थः भिक्षाम् अयाचत। तदा श्रीसमर्थस्य प्रजावती भिक्षां प्रदातुं द्वारे अतिष्ठत्। तस्याः पुत्रौ रामश्यामौ तां धृत्वा श्रीसमर्थं पश्यन्तौ आस्ताम्। परन्तु तौ न जानीतः स्म यत् अयम् आवयोः क्षुल्लत्तातः अस्ति इति। 24 वर्षेषु श्रीसमर्थे बहु किमपि परिवर्तनं जातम् आसीत्। श्रीसमर्थस्य दीर्घश्मश्रुः, जटां, व्यायामवर्धितं शरीरं दृष्ट्वा तस्य प्रजावती पार्वतीबाई अपि देवरं न ज्ञातवती। अन्ततः श्रीसमर्थः स्वस्वरूपं तत्र प्रकटितवान्। श्रीसमर्थस्य आगमनेन माता राणुबाई प्रहृष्टा अभवत्। 24 वर्षेषु तपसा काश्चन सिद्धिः श्रीसमर्थः प्राप्तवान् आसीत्। श्रीसमर्थः प्रभुरामचन्द्रं स्मृत्वा प्राप्ताभिः सिद्धिभिः मातृनेत्रे अस्पृशत्। अनेन माता इदं जगत् पुनः द्रष्टुं शक्तवती। परम् अस्मात् सा आश्चर्यान्विता अभवत्। माता श्रीसमर्थम् अपृच्छत्, अये कं भूतं वश्यकरोः त्वम्? अग्रे श्रीसमर्थः एकम् अभङ्गं विरचय्य तेन अभङ्गेन सम्पूर्णं श्रीरामचरित्रं मातरम् अश्रावयत्। श्रीसमर्थ रामदासस्वामी 4 मासान् यावत् जाम्बग्रामम् अध्यतिष्ठत्। तस्मिन् कालखण्डे श्रीसमर्थः कपिलगीता इति आध्यात्मिकग्रन्थं मातरम् अबोधयत्। इदमित्थं श्रीसमर्थः मात्रे चर्मचक्षुभ्यः सह ज्ञानलोचने अपि दत्तवान्। एषा कथा। कथेचा सारांश असा आहे, शांतीब्रह्म अशा एकनाथ महाराजांची जी पत्नी होती ती समर्थ रामदास स्वामींची मावशी होती. भारत भ्रमणाच्या वेळी जेव्हा समर्थ पैठणला आले होते तेव्हा एकनाथ महाराजांच्या घरातील गच्चीतील एका कोपऱ्यात ते साधू वृत्तीने राहत होते. त्यांनी आपला परिचय खरं तर कोणालाही दिला नाही. हा नारायण त्याच्या घरातून म्हणजे विवाह मंडपातून निघून गेला होता. त्यालाही 14 वर्ष लोटली होती. त्यांच्या कानावर अशी बातमी आली, श्री समर्थांच्या कानावर अशी बातमी आली की त्यांच्या आईची दृष्टी गेली आहे. समर्थ स्वतः जरी वैराग्यशील होते तरी पुत्रधर्म जाणत होते. पैठणहून ते आपल्या जन्मगावी म्हणजे जांब येथे आले आणि आपल्याच घराच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागले. त्यांना कोणीच ओळखलं नाही. भिक्षा वाढण्यासाठी जेव्हा त्यांची भावजय दारापाशी आली तेव्हाही त्यांनी हसत हसत सांगितलं की हा काही भिक्षा घेऊन लगेच जाणारा गोसावी नाहीये, मी नारायण आहे. नारायणाचा आवाज ऐकून आई राणूबाईंना सुद्धा अतिशय आनंद झाला. नारायणाने आईच्या डोळ्यांना राम नाम घेत स्पर्श केला आणि आईला तत्काळ दिसायला लागलं. आई आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागली, काय रे नारायणा, तू कोणत्या भूताला वशबिश केलंयस का काय? तेव्हा नारायणाने एका अभंगातून मातेला उत्तर दिलं, होते वैकुंठाचे कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागे कौसल्येचे स्तनी, तेची भूतगे माये. सर्व भूतांचे हृदय, नाम त्याचे रामराय, रामदास नित्य गाय, तेची भूतगे माये. असा हा 11 ओव्यांचा अभंग आहे. याच्यातून त्यांनी आईला सगळं रामाचं चरित्र ऐकवलं आणि हेच माझ्या भूत माझ्या मागे लागले असंही गमतीने सांगितलं. अर्थातच त्यानंतर तिथे त्यांचा 4 महिने मुक्काम होता आणि ह्या मुक्कामामध्ये श्री समर्थांनी आपल्या आईला संपूर्ण कपिलगीता ऐकवली. म्हणजेच त्यांनी या चर्मचक्षूंबरोबर आपल्या आईला ज्ञानचक्षुसुद्धा प्रदान केले. अशी ही अतिशय सुंदर आणि हृदयद्रावक अशी कथा आहे. आईला दृष्टीदान केलं समर्थांनी.
अस्याः कथायाः अनन्तरं नीतिशतकात् एकः श्लोकः पठामः। अत्र श्लोकः। वाञ्छा सज्जनसङ्गमे परगुणे प्रीतिर्गुरौ नम्रता विद्यायां व्यसनं स्वयोषितिरतिर्लोकापवादाङ्भयं भक्तिशूलिनि शक्तिरात्मदमने संसर्गमुक्तिः खले श्वेते येषु वसन्ति निर्मलगुणास्तेभ्यो नरेभ्यो नमः। याच्यामध्ये धन्य पुरुष कोण आहे? समर्थांनी त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचं सांगितलं. धन्य पुरुषांबद्दल समर्थांना नेहमीच फार आदर वाटत आलेला आहे. हे धन्य पुरुष कोणाला म्हणायचं? तर ज्यांना सज्जनांच्या समागमाविषयी सहवासाविषयी वांछा आहे, आतून उत्कट अशी इच्छा आहे, परगुणावर ज्यांची प्रीती आहे, दुसऱ्यांची गुणग्राहकता ज्यांच्याकडे आहे, त्याचबरोबर आई वडील किंवा ज्येष्ठांच्या ठिकाणी नम्रता असणं, विद्येचा छंद असणं, विद्येचं अगदी व्यसन असणं, आपल्या स्त्रीच्या ठायी प्रीती असणं, लोकापवादाचं भय असणं, जननिंदेला घाबरून राहणं हे सुद्धा एक सुलक्षण मानलेलं आहे. शंकराच्या ठायी भक्ती असणं आणि इंद्रिय दमनाविषयी दक्षता असणं, तसंच दुष्टांच्या संसर्गापासून अगदी दूर राहणं, असे हे निर्मळ गुण ज्यांच्या ठिकाणी राहतात त्या सर्व धन्य पुरुषांना माझा नमस्कार असो, असं समर्थांना म्हणजे समर्थ जे म्हणतात तेच भर्तृहरीने आपल्या नीतिशतकामध्ये सांगून ठेवलेलं आहे. आणि ह्याचा वामन पंडितांनी केलेलं समश्लोकी बघणार आहोत आपण. वांछा सज्जन संगमी गुरुकुली वंदारुता नम्रता निंदेचे भय तुष्टता परगुणी स्वस्त्रीमुखी लुब्धता विद्याभ्यास महेश शक्ती खलसं सर्गी अनासक्तता चित्ताचा जय या गुणास निधिजे त्या वंदिजे तत्वता तत्वतः. अयम् एषः श्लोकः. अत्र समाप्तिः करोमि. जय जय रघुवीर समर्थ.